झाल्या मध्यंतरी काळात मनसेच्या नेत्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट उत्तर दिलं ना मी आता. वरिष्ठ नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. कुठेतरी हे संकेत आहेत का एका नव्या मैत्रीचे? बघा, राजकारणामध्ये ज्याला कळतं तो समजून घेतो. आता पुरता सांगण्याचं एवढाच मुद्दा आहे की राजकीय त्याच्यावरचा निर्णय हा आता काहीच नाही, तो योग्य वेळेला राजकारण आणि निवडणुका घोषित झाल्यावर करू. फडणवीस सुद्धा म्हणले होते की लवकरच या संदर्भात चित्र स्पष्ट होईल किंवा निर्णय घेतला जाईल. मग देवेंद्रजींच्यावर मी काय बोलू? लवकरच लोकसभेच्या आधी चित्र स्पष्ट होईल मनसे आणि भाजप. देवेंद्रजी म्हणाले तर होईलच स्पष्ट. काही परत पॉलिटिकल करंट कार्यक्रमाची चर्चा आहे. विरोधी पक्षाने तुमच्या पक्षात येण्याच्या परंपरा राहिलेल्या आहेत आता मागच्या काही काळात, तसं काही संकेत आहेत का? नाही, मग कुठल्याही स्पेसिफिक नावाबद्दल मी बोलणार नाही, पण काँग्रेसची जी आजची अवस्था आहे ती इतकी बिकट आहे की महाराष्ट्र काँग्रेस असो वा दिल्लीतली काँग्रेस असो, आपल्या राजकीय भवितव्यासाठी आणि बरोबरीने देशाच्या विकासाच्या गतीमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसमधनं मोठ्या प्रमाणात नेते, आमदार, खासदार, माजी खासदार, माजी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाकडे येणार आहेत. काही काळानंतर अशी परिस्थिती जरूर दिसेल, उद्धवजी आणि आदित्यजी दोघे एकटेच आहेत आणि एकटेच एकमेकाशी भाषण आणि संभाषण करत आहेत. आशिषजी, हिंदी में सर एक मराठी त्या पद्धतीनं तुम्ही आज राज ठाकरेंकडे गेला होता. मनसे सकारात्मक आहे का या युतीच्या बाबतीत, किंवा ते तुमच्याशी जवळीक साधण्यात सकारात्मक आहे? आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही, मी बोलणार नाही. एवढं नक्की सांगेन, राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात, राजकीय चर्चा होतात. आम्ही तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठीभेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल. आज तुमचं एक ट्विट आलं एकंदरीत आदित्य ठाकरेंच्या संदर्भात, तुमचं परत एक प्रेम दिसून येते आदित्य ठाकरेंचं. मला असं वाटतं की आपण आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं. आदित्यजी ज्या पद्धतीने ठाण्यात असो महाराष्ट्रात असो फिरतायत त्यांना लखलाप लागो. वरळीत कधी फिरतील आमचा प्रश्न आहे. निवडणुकांच्या गमछा जर आदित्यजी मारतायत तर वरळीतली लोक दुर्बीण घेऊन शोधतायत आदित्यजी ठाकरे आमचे स्थानिक आमदार दिसतायत का. आणि वरळीत परिस्थिती काय, बीडीडी चाळीतले आमची मराठी माणसं हैराण आहेत, तिकडचे दुकानदार हैराण आहेत, त्यांना काही मिळणार आहे की नाही याच्यावरना. इतक्या मजल्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव उद्धवजींच्या काळात त्यांनी मंजूर करून घेतला, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर वाढीव खर्च होणार आहेत का, वरळीतली लोक परेशान आहेत. गावठाण कोळीवाड्यामध्ये त्या ठिकाणी करोनाच्या काळापासूनची अवस्था, त्यामध्ये लोक परेशान होती. आमच्या कोळी समाजाची लोक त्या 2 पिलरमधल्या अंतराच्या आदित्यजींच्या वेळा घेण्यासाठी परेशान झाले. शेवटी तो प्रश्न एकनाथजींनी आणि देवेंद्रजींनी सोडवला.